अरे भक्ता, ही माता तुझ्यासाठी आली आहे. ओठ संपली तुझ्या जीवनातील दुःख. हे काल केलो माझ्या भक्तांना शरण ये. सावधगिरीचा इशारा देणारी आणि शरणागती मला पत्र सांगणारी कोण लागून गेले. या विश्वाची माता माता म्हणून नटली ती कशासाठी? भक्त आणि भक्तिनींना सुखी करण्यासाठी. जो माझ्या भक्तांसाठी छळण्यासाठी तत्पर झाला त्याचा शेवट या मातेला केला. याच्यासाठी ही माता तुला सांगते, मातेचे जरंडर आणि विनमुख चालता हो. शिवाय केव्हा क्रिया घडत नाही. कालकेतू, तुझी काय इच्छा आहे माझ्यासमोर प्रदर्शित कर. इच्छा पूर्ण करशील? जर चांगली असेल तर निश्चितच पूर्ण करेन. माझ्या मनात रुजलेली इच्छा माझ्या मतानुसार योग्य आहे. हे तुझं मत झालं. समोरच्याचं मत सुद्धा तुला ऐकावंच लागेल. काय ते? बोल, तुझी काय इच्छा आहे? ये वेळ मला. कोण? या स्त्रीची इच्छा तुला झालीये. तू मानी मनाच्या समाधानासाठी या स्त्रीची मागणी करतोय. मग ती स्त्री सुद्धा मानी मनासाठी तुला नकार दर्शवते. म्हणूनच माझ्या भक्तांचे चरण चालत होई तू. माता म्हणतात मला माझ्या भक्तांसाठी भक्तांवरील वार कासवाप्रमाणे कवच धारण करून माझ्या पुष्टांगावर घेईन. उन्मत्त झाला असेल हाती रणतारणी घेऊन तुझा रक्ताचं सिंचन या भूमीवर शिंपडे. उन्मत्त हे शब्द कळलंच म्हणून बोलतोय. उन्मत्त मी झालो नाही. उन्मत्त मी मगराला भाग तुम्ही पाहता. मग तुझी चांगली इच्छा प्रदर्शित कर, नक्कीच पूर्ण होईल. मी तुला पहिल्या आणि शेवटचं एकदा सांगितलंय. इच्छा पूर्ण करण्यासाठी जर तुझे शब्द तुला सत्य करायची होती तिच्याशी माझं लग्न झालं. मग काय ही माता तुला शेवटचं सांगते. अरे उद्यातील वेगी भागे प्रचेदी नेरुषितता यदिवळी पर्वताग्रे नैश्रय भवती पुनरुत्त भाषित श्रेयग. एक वेळ सूर्य पश्चिमेला उगवेल, मेरू पर्वत जाऊ लागेल, अग्नी थंड होईल, पर्वत शिखरेवरती कमळ पुष्प उगवेल. पण तुझी इच्छा कदापि पूर्ण होणार नाही. हे जे काय बोललेस ना हे केव्हा शांत होणार? तुमचं दैवी तत्व लोक पावलं तर नाही तर देवतेला पावली जागा सोडा. हे कलियुग आहे. मग ही माता कोण आहे हे तुला आता इथे दाखवून देते. पुढे झाला शाब्दिक संघर्ष. शाब्दिक संघर्षानं भांडण्यापेक्षा हाती रणदाणी घे, युद्ध कर, मिसळा बांधे. हा तुझा गाव हाणून काढण्यासाठी माता तुला एकदा सांगते, गाव तुझा कपटी गाव वडला मला.
राम